हे आता सरकार आहे ह्या लोकांचं. मला सांगा, लहान मुलींवर एवढे अत्याचार होत आहेत, रोज नवीन- गरिबांना एवढं पिसलं जातं, एवढं मारहाण होते. पण काय सरकार झोपले का लक्ष देत नाही सरकार? का नाही बंद करत? का नाही जे मी बोलते ना, तुम्ही फासावर चढवा, का लावा ना, फासावर द्या. जो कोणी अत्याचार करेल त्याला, मुलींवर, लहान मुलींवर द्या फासावर. त्या दुसऱ्याची हिंमत नाही होणार. हे मी खूप वर्षापासून म्हणजे बोलत होते की खरंच कुणी आलं ना मला बोलायला तर मी ह्या विषयावर बोलणार. आणि मी खरंच सांगते, सरकारची स्वतःची आई बहीण असती किंवा स्वतःची नात मुलगी जे कोणी, तर काय गप्प बसले असते असेच? त्यांनी काही ना काही कायदा केला, एन्काउंटर करून टाकले असते की नाही? मग तुम्ही दुसऱ्यांच्या लेकीवाळी काय त्यांच्या मुली नाही आहेत? लेकीवाळी त्यांना काही वाटत नाही, त्यांच्या मुली. आज बदलापूरची एवढी छोटी लहान मुलीला तिने दगडाने ठेचलं. मारा ना त्या महिलेला, त्याला पण असं ठेचा ना दगडाने आणि घाला फासावर, सोडूच नका. म्हणजे जसं तसं होतं त्याला. दिलंच पाहिजे. असेच गोरगरीब पिसले जातात. त्याच्यात सरकारचं काही जात नाहीये, सरकारच्या बापाचं काहीच जाते. मी तर बोलते, खरंच सांगते मी. आणि त्यांनी करायलाच पाहिजे, कारण ना खूप अत्याचार खेडेगावांमध्ये इतके अत्याचार, लोकांना जाळून मारतात, पेट्रोल टाकतात, दगडाने ठेचतात, रक्त उसळतं. असं वाटतं जाऊन ह्यांचा पण जीव घ्यावा, असं होतं खरंच. पण ना हे लोकांना कोणीच शिक्षा करत नाही या लोकांना, म्हणून हे सगळं अत्याचार वाढत चाललाय. आणि त्यांनी करायला पाहिजे. आता मनात असं खाण्याला विचार आला तरी त्याच्या अंग कापून उठलं पाहिजे की हे न करता कामा नये, फासावर येतो.